नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी प्रियांका आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। तर सुट्टीचा दिवस म्हणून थोडंसं लेट उठले तर सगळ्या कामांनाच लेट होत गेलेला आहे। सुट्टीचा दिवस काही परवडत नाही, अख्खा दिवस माझा कामात जातो। तर असो आज रविवारची गौरीला सुट्टी होती आणि चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता इथं मी भरपूर सारा लसूण घालून ना भेंडी बनवत आहे। गौरीला भेंडी खूप आवडते, पण तिला त्यातलं लसूण वगैरे नाही आवडत, पण म्हणलं छान लागते, जरा चव वेगळी लागते। तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी परतून घेणार आहे। भेंडी चिकट वगैरे होत नाही, थोडंसं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचे आधी, मग नंतर मीठ वगैरे टाकायचं। तर बाळ झोपलेलं होतं ना, तर म्हणून इथं शेंगदाणे मिक्सरला वाटता येणार नव्हते मला, म्हणून एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे मी लसूण ठेचतो त्या हे कुटून घेतलेले आहेत, बघू शकताय बारीक झालेलं आहे। असंही सुक्या भाजीला ना मोठंच कूट छान लागतं। तर जेवण वगैरे केलं, जेवण वगैरे झाल्यानंतर ना कपडे भांडी सुद्धा करून घेतली आणि दुपारच्या वेळेस ना हे काम करायचं होतं मला, जे की किंक्राती दिवशी विळापूजन केलं होतं ना ते तसंच होतं, अजून ठेवायचं बाकी। मी तर दररोज म्हणत होते ठेवायचं पण ठेवणं काय होत नव्हतं। असो खारीक खोबरं हळकुंड हे सगळं मी सुपारी आणि हळकुंड एकत्र करून ठेवते आहे। खोबरं वगैरे स्वच्छ पुसून घेतलं। खारीक खोबरं काय खाल्लं जातं, पण हळकुंड आणि सुपारी तशीच राहते। कधी तर पाहुणे वगैरे आले तर ओटीला तेवढंच होतं, पण बाकीचं तसंच राहतं। तर वरी ठेवलं तर त्याला कीड लागते, म्हणून ते ना मी फ्रीजमध्ये ठेवते। तर असं ते ठेवून झाल्यानंतर ना माझं एक पार्सल आलं होतं, तेच मी ओपन करून बघत होते कसं आहे काय आहे। तर माझं बाळ आता 2 महिन्याचं झालेलं आहे आणि ते इकडं तिकडं बघतं आणि त्याला आता सगळं चांगलं समजायला लागलेलं आहे, म्हणून हे मी मागवलेलं आहे। खूप छान आहे, प्लेमॅट आहे आणि त्याला ना छोटे छोटे टॉईज सुद्धा आहेत। तर मी आता तेच जॉईन करून घेत आहे आणि गौरी तर खूपच एक्साइटेड होती कसं आहे काय आहे बघण्यासाठी, तर तिनंच ओपन केलेलं आहे आणि ते आम्ही बघत होतो की कसं जॉईन वगैरे करायचं आहे। तर मी जॉईन वगैरे करत होती, तर गौरीचं चाललेलं की मला माझ्या लहानपणी कोणते टॉयज होते, कसे होते, काय होते, मला हे होतं का, असं होतं का, तिचं विचारणं चाललं होतं। पण हे काय गौरीच्या वेळेस नव्हतं, असं असेल पण मला माहीत नसेल। तर असं ते मी पूर्ण जोडून वगैरे घेतलेलं आहे। खूप खूप छान आहे, बघू शकता हे तुम्ही जोडल्यानंतर असं दिसत आहे आणि ह्याच्यामध्ये ना सील आपल्याला टाकावं लागतात, सील काय नव्हते त्याला। तर बाळाला प्ले मॅटवरती झोपवलेला आहे, पण तो काय तिकडं त्या टॉईजकडे बघतच नाही। तो दररोज जसा फॅनकडे बघत होता तसा तो फॅनकडेच बघून खेळतो आहे। तर असो त्याला हळूहळू सवय होईल। तर असा होता आजचा व्हिडिओ, कसा वाटला कमेंट करून